जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. पहिल्यांदा पावसाला प्रार्थना गिऱ्हाळसारखी आहे. गिऱ्हाळपेक्षा त्याने हवा निर्माण केली एवढं नक्की, पडला पण आहे एवढं नक्की. जेवढा सगळ्या ह्या निसर्ग चक्राला गरजेचा आहे, सर्व जीवांना गरजेचा आहे, तेवढा तो पडो अशी प्रार्थना आहे. मग आपल्या कामाला सुरुवात करूया. आज आपला प्रश्नोत्तरांचा चालू प्रश्न आहेत, येत आहेत, तर त्या दृष्टीने विचार करूया. मुकुं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं श्रीराम. आपण म्हटलं ज्याला वळे त्याला कळे, त्याच्या आधी खरं कळे मग वळे असं आपण बघितलं होतं तेव्हा. तर ते कळण्याच्या स्थितीमधले हे सगळे आपले आजचा वार आहे चर्चेचा, की ते स्पष्ट व्हावं. आपण काहीतरी काम करतो आहोत तर शंका येणं किंवा प्रश्न येणं हे याचे दोन अर्थ आहेत. तर ते एक अर्थ खूप चांगला आहे की आपण विचार करतो आहोत, आपण प्रत्यक्ष काहीतरी करतो आहोत म्हणून माणसाला शंका येते. अजिबातच काही न करणाऱ्यालाही काही शंका नसतात आणि ज्याचं करून झालंय त्यालाही काही शंका नसतात. त्या दृष्टीनं हे चांगलं आहे. आता आपल्याला मर्यादित वेळ असतो त्यामुळे आपल्याला जास्त हे सगळं पुरं करता येत नाही एवढी मात्र अडचण आहे. गेल्या वेळेचे सुद्धा प्रश्न राहिलेले आहे, त्यातलं काय जे घेता येईल ते घेऊन पुढे जाऊ. अगदी पहिल्या सत्रातला सुद्धा एक प्रश्न इथे आहे. तर आता काही क्रमाने शक्य होते तेवढं बघूया. प्रश्न असा आहे की परमार्थाचं ज्ञान हे अधिक होणं म्हणजे लवकर वयात होणं हे योग्य आहे का? बाकी सगळी ज्ञान आपल्याला लवकर वयात व्हावं असंच वाटतं ना आता. तर त्यात परमार्थाचं ज्ञान मागे कशाला राहावं? अनेक उत्तर या प्रश्नाची आहेत. थोडा संदर्भाने आपला विषय होऊन गेल्यापूर्वी, पण तरी सुद्धा एकदा थोडा विचार करायला हरकत नाही, पुढे जायला हरकत नाही. तेव्हा परमार्थाचं ज्ञान काय होतं हा विचारणारे मोठं कोणते आहे? बहुतेक लहान मुलांना हा प्रश्न नाही म्हणजे त्याचं पहिलं उत्तर. मोठ्याला प्रश्न असला पाहिजे. त्या अर्थी दोन गोष्टी आहेत. एक तर लहान मुलाला मिळालेल्या परमार्थाच्या ज्ञानाचा कदाचित ते त्यांच्यावर शस्त्रासारखा वापर करतायत की काय अशी एक शंका आहे. एक उत्तर बाजूला ठेवूया. ते काय फार महत्वाचं नाही आहे, कारण मुलं तेवढी समंजस आहेत आपल्याकडची, मला खात्री. तर ही एक गोष्ट. आणि दुसरी बाब अशी आहे की परमार्थाचं ज्ञान म्हणजे काय आणि त्याचा उपयोग नक्की काय आहे याची मोठ्यांना अजून नीटची कल्पना आली नसावी. नाहीतर जी गोष्ट गरजेची आहे ती मनुष्य करायलाच लागेल सरळ, त्याच्यात शंका येणारच नाही. शंका येते याचे हे अनेक अर्थ आहेत. तर त्यातलं परमार्थाचं ज्ञान म्हणजे काय, तर अगदी साध्या भाषेत व्याख्या केली तर परमार्थाचं ज्ञान म्हणजे योग्य पद्धतीनं उपलब्ध जीवनशक्तीचा वेळेत वापर करता येणं. योग्य पद्धतीनं उपलब्ध जीवनशक्तीचा आपल्या उद्धारासाठी वेळेत वापर करता येणं म्हणजे परमार्थ ज्ञान असं आपण म्हणतो. कारण जीवनशक्ती तर प्रत्येकाकडे जन्माला आला की सुरूच झाले, शक्तीचं काम वाढतच जाते उलट. तर तिचा तो वापर काय करतो हा महत्वाचा प्रश्न आहे. पेपर भरलेलेच आपले वापराने, वृत्तपत्र अशा अर्थाने वृत्तपत्रात पेपर म्हणजे भरलेला आहे की काय वापर होत आहेत. तर जीवनशक्तीच येते सगळी, तर ती वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. ती आपल्याला विधायक किंवा चांगल्या प्रकारे किंवा उद्धारासाठी वापरली जायला नको आहे का? तर मग परमार्थाचं ज्ञान उशिरा असलं तरी जाईल, लवकरच कळण्याची गरज आहे एवढ्यासाठी की त्या जीवनशक्तीचा आपल्या उद्धारासाठी, एकूण स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि इतरांच्या
स्वास्थ्यासाठी कसा वापर करावा हे खरं परमार्थ शिकवतो. त्यामुळे परमार्थ ज्ञान याचा अर्थ हा आहे. त्यामुळे त्याची आत्यंतिक गरज आधीच आहे, कारण शक्ती आहे माणसाकडे. शक्ती दिलेली आहे, कसलंही असू दे, जागेवर बसलेला मनुष्य असला तरी त्याच्याकडे शक्ती आहे. शक्तीहीन मनुष्य नाही, तशी कल्पनाच करू नये आपण. काहीतरी शक्ती त्याच्याकडे आहे. अगदी उपद्रव निर्माण करण्याची शक्ती तरी जागेवर बसलेल्या माणसाकडे सुद्धा असती की नाही मला सांग. घरात एखादा अगदी म्हातारा मनुष्य काय त्याला करता येत नाही, अंथरुणावर बसून असतो, तरी सुद्धा तिथून तो काहीतरी शक्तीचा वापर करतो. जाता येता आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर असं होतं की नाही आपण बघा, म्हणजे काहीतरी शक्ती आहे. तर लहान मुलांची शक्ती तर किती हे आहे, त्या ही सुरुवात आहे उलटी, आणि अत्यंत जुमानी आहे ती शक्ती. तर अशा वेळेलाच या परमार्थ ज्ञानाची शक्ती आहे, वाहनाची शक्ती आहे. उदाहरणार्थ तलवारीची शक्ती आहे. तर तलवार ज्या वेळेला हातात मिळते त्यावेळेला लगेच त्याच्या प्रशिक्षणाची गरज असते की नाही. तलवार कशी चालवावी याच्या, का कशी तरी चालवून झाल्यानंतर तलवार प्रशिक्षण त्याला म्हातारपणी ठेवावं, म्हणजे 60 नंतर ज्ञानेश्वरी वाचावी किंवा काय आपल्याला दासबोध वाचतो आपण. काय जे वाचायचं आहे, जे करायचं आहे, तर त्या ज्ञानाची गरज हे वाहन जसं शक्ती आहे त्या हातात ठेवली म्हटल्याबरोबर आपण त्याला म्हणतो बा तुला चालवायचं ज्ञान आहे काही. तसं आपल्या हाकडे अनंत शक्ती आहेत आपल्याकडे. तर त्या सगळ्या शक्तींचा उपयोग शिकणं म्हणजे परमार्थाचं ज्ञान. त्या शक्तींचा उपयोग आहे. माणसाकडे भावाची शक्ती आहे, माणसाची ज्ञानाची शक्ती आहे, समज शक्ती आहे, किती शक्ती त्याच्याकडे, कल्पना शक्ती आहे, विचार शक्ती आहे, किती मनुष्य विचार करतो. एसटीत बसलेला मनुष्य मला नेहमी त्याची आठवण येते की त्या खिडकीत बसून 2-2 तास बाहेर बघत असतो आणि विचार कल्पना करत असतो. काही उपयोग नाही त्याचा. आशा ते वाईट, ते बघितलं की वाटतं की काय विचार करत असेल मनुष्य. कधी आपण बसलात एसटीत तर इकडे तिकडे, म्हणजे या कारणासाठी बघायला हरकत नाही की ही माणसं तर एसटीतून इकडे तिकडे बघतायत, तर त्यांच्या काय मनामध्ये चालू असेल असं क्षणभर जर विचार आला तर आपल्या लक्षात येईल की काय एनर्जी आहे आणि ती कशी वापरली जात असेल. तर या क्षणी समजा जर त्याला कळलं की हा वेळ मला नामाला देता येईल, एक वचन खिशात ठेवलेलं आहे, त्याचं चिंतन करतो आहे, विशिष्ट कामाला शक्ती लागलेली आहे, एकत्रित झालेले ते किरण सुद्धा ते कापूस जाळतात ना, मग एवढं त्या शक्तीचं सामर्थ्य आहे. मग मला ती विचाराची शक्ती, कल्पनेची शक्ती, जर मला या एखाद्या सद्गुरूंचं एखादं वचन आहे समजा, किंवा आपल्या महाराजांचं एखादं वचन आहे, कुठल्याही संतांचं एखादं वचन आहे, तर त्याच्यावर मी चिंतन करतोय आणि ते खिशात ठेवलेलं आहे, 1 तासभर त्याचा सगळा अर्थाचा उलगडा व्हायला लागतो. कारण त्याच्या अगेन्स्ट कितीतरी गोष्टी सुचतात, आपले अनुभव येतात, अनेकांच्या गोष्टी आठवतात, अर्थाचे अनेक पदर कळतात त्याच्यातून. हे सगळं कळण्यासाठी जर त्या म्हणजे त्याचा वापर हा लवकर कळला तर लहानपणापासून अशा नाही तशा रूपाने प्रवास सुरूच आहे माणसाचा, तर त्याला ते उपयोगी होईल. म्हणून लवकरात लवकर हे ज्ञान व्हावं. फक्त परमार्थाचं ज्ञान म्हणजे काय याची निश्चित कल्पना आपल्याला असावी. देवळात जाऊन आला, अमुक केलं तमुक केलं, परमार्थाच्या खूप कल्पना आहेत, तर त्यातली नक्की परमार्थ ज्ञानाची कल्पना आपल्याला स्पष्ट असावी. म्हणून सुरुवातीला व्याख्या करून सांगितलं की आपल्या जीवन शक्तींचा, जीवनशक्ती म्हणतो सगळ्याच, त्याला त्यात सगळ्या आल्या, त्यांचा योग्य पद्धतीनं आपल्या उद्धारासाठी, स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या इतरांच्या वापर शिकून घेणं हे परमार्थ ज्ञान आहे. तर त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघावं अशी विनंती आहे. मग आपल्याला ते लवकरच गरजेचं आहे हे लक्षात येऊ शकेल. दुसरं, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये समव्यमध्ये बघा आता खूप ठिकाणी भूत हा किंवा त्या संबंधी ओव्या, भूत हा शब्द येतो सारखा, आणि त्यामुळे भूत या शब्दाचे कोणते अर्थ अभिप्रेत आहेत. भूत म्हणजे आपल्याला आता काय सांगायला नको, जे नाही पण आहे असं वाटतं ना, तेवढंच भूत माहिती आहे. तर इथे भूत शब्द येतो, भूत मात्र शब्द येतो, तर त्यातला मूळ शब्दाचा अर्थ तर संस्कृत धातू आपल्याला माहिती आहे. मला काय तांत्रिकेच्यात जायचं नाही, पण आपल्याला माहिती आहे होणं, घडणं. आपण अगदी त्याचा अर्थ पाहिला तर होणं, घडणं किंवा अनुभवणं. म्हणून भूत म्हणजे जे झालेलं आहे, घडलेलं आहे, अनुभवाला आलेलं आहे, येऊ शकतं अशा तऱ्हेचं ते सगळं. म्हणून भूत आणि भव्य असं म्हणतात. भूत म्हणजे भव्य म्हणजे मोठं आहे ते त्या अर्थाने नाही, पण जे घडून गेलेलं आहे, घडलेलं आहे, आकाराला आलेलं आहे ते, आणि जे आकाराला येऊ शकतं ते भव्य. तर याच्या अर्थाने हे शब्द पुढे वापरले जातात. तर इथे आकाराला आलेलं जे जे आहे त्याला भूत म्हटलेलं आहे.
जे जे आकाराला आपल्या समोर आले दिसतंय, घडलेले आहे प्रत्यक्षात, ते सगळं भूत. त्यात आपल्याला माहिती असेल हा शब्द अनेक गोष्टींना लागून काही शब्द तयार होतात. मूलभूत, घनीभूत, द्रवीभूत, द्रव झालेलं. मूलभूत म्हणजे अगदी मुळाचं असलेलं अशा अर्थाचं, म्हणजे घनीभूत, घनरूप आलेलं, म्हणजे काहीतरी झालेलं आहे त्याच्यामध्ये. स्पष्ट होण्यासाठी फक्त हे बाकीच्या शब्दांचे अर्थ आहे. तर असं सगळं आहे. आता ह्या भूताच्या पलीकडे महाभूत 5, ती पण आकाराला आलेली आहेत, काहीतरी त्यांचा आकार आहे, आपल्याला एवढा लक्षात येत नाही, समोर दिसतं ना, ती सुद्धा महाभूतच आहे. पण भगवंताच्या पुढे जशी ही भूत आहेत तशीच महाभूत आहेत. म्हणजे भगवंताच्या शक्तीची थोडी भगवत शक्ती म्हणजे काय याची जर कल्पना यायला पाहिजे असेल तर भूत म्हणजे दगडापासून सुरुवात करावी, आपल्यापर्यंत शेवट करायला हरकत नाही. कारण खूपच फरक आहे आपल्याला, तसं एक आपली असली समजूत, आणि ते बरोबर आहे, रेंजमध्ये मोठी आहे, तर त्यामुळे आपल्यापर्यंत शेवट करू आपण आणि नंतर महाभूतांच्याकडे जाऊ. तर हे सगळं आकाराला आलेलं आहे. महाभूत सुद्धा पुन्हा माझ्यात विलीन होतात. त्या भूताचे वाचत असतील तर नव्या अध्यायामध्ये आहेच, ती पुन्हा माझ्यात परत विलीन होतात, त्या शक्तीमध्ये परत विलीन होतात, आणि त्या सगळ्याचा करता मी आहे. साक्षीभूत, त्यावर आठवलं म्हटलं, आपण म्हणतो ना साक्षीभूत, तर साक्षी होऊन राहणार म्हणजे काहीतरी होऊन राहणार आहे तो. तर अशा अर्थाने आकाराला आलेला, होऊन गेलेला, अनुभवायला येऊ शकणारा, घडलेला, अशा अर्थाचा भूत शब्द आहे. आपल्याला जे नेहमीचे भूत शब्दाचे अर्थ माहिती आहेत किंवा एकच अर्थ माहिती आहे, तर तो इथं का आहे अभिप्रेत नाही, आणि तो अर्थ मुळात नाहीच आहे. या अर्थाने त्याच्याकडे बघितलं तर यात जो भूत शब्द येऊन गेला आहे तो स्पष्ट होईल असं वाटतं. प्रश्न असा आहे की आध्यात्मिक किंवा पारमार्थिक ज्ञान हे आत्मकेंद्रित होणं म्हणजे व्हायला हवं, पण माझं स्वतःचं ज्ञान हे स्वकेंद्रित किंवा देह केंद्रित होत आहे, याच्यासाठी काय करणं उचित आहे? पारमार्थिक ज्ञान ते बरोबर आहे, आत्म्याकडे किंवा त्या स्वरूपाकडे जायला पाहिजे, हे बरोबर आहे, पण ते देहाकडे जातं. थोडासा ह्यात विनोदच आहे की आपलं जे म्हणजे मूळ एक अर्थ बघू, त्यातला दुसरा अर्थ नंतर बघू, की आत्माचं म्हणजे पारमार्थिक ज्ञान म्हणून म्हणजे पारमार्थिक शब्द वापरायचा. पारमार्थिक ज्ञान हे आत्म्याच्या ज्ञानाकडे जायला पाहिजे, ते देहाच्या ज्ञानाकडे जातं, म्हणजे देहाच्या ज्ञानासाठी त्याचा किंवा देहासाठी त्याचा वापर होतो. मागे एकदा आपल्याला आठवत असेल तर आता आपण अत्यंत अर्थतेनं निरंजन रघुनाथांचं एक आपण म्हणतो, जी आठवण मला झाली म्हणून म्हणतो, नरतनु गेल्यावर ते मनुजा करशील कर मग काय. एकदा जर हे सगळं हातातलं गेलं, साधना संपत्ती सगळी गेली, तर तू काय करशील? डोळ्यांना दिसायचं कमी आलं तर ज्ञानेश्वरी कशी वाचणार? ऐकू यायचं कमी झालं तर श्रवण प्रवचनाचं कसं करणार? निरूपणाचं श्रवण कसं करणार? ह्याचा विचार वेळेत कर, कारण हे सगळं जाणार तेव्हा. आणि शेवटी सगळ्याचं सार नरतनु, तर ते देह सुद्धा जाणार याचा विचार करावा. तर त्यासाठी नरतनु गेल्यावर ते मनुजा करशील मग काही, म्हणून हरीचे गुण गाई आधीच हे सगळी कर असं आहे. तर आता नरतनु गेल्यावर ते मनुजा नंतर काही जमणार नाही, याचा पारमार्थिक ज्ञान आहे. तर नंतर काही जमणार नाही म्हणून खाऊन पिऊन आधीच घे म्हटलं तर दुसऱ्या बाजूने अर्थ इकडे जायला लागतो की तेच पारमार्थिक ज्ञान आहे. काही लोक म्हणून म्हणतात असं किंवा हे तर तुम्हीच सांगता की नंतर काही शक्यता नाहीये. आता जास्त काही भाष्य करत नाही जेव्हा, त्यामुळे ते काय करत असतील आपल्या लक्षात आलं असेल. तर आता नंतर खायला प्यायला मिळणार नाही, नंतर पाहायला मिळणार नाही, नंतर फिरायला मिळणार नाही, सगळं हे होणार. मग वेळेतच आम्हाला आता बाहेर पडलं पाहिजे याच्यासाठी. तर अशा तऱ्हेनं देहाकडे जर ह्या ज्ञानाचा वापर झाला तर तो चुकीचाच वापर, ह्यात शंकाच नाही. म्हणजे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट यांना असं म्हणायचं असावं की मुळामध्ये जे ज्ञान आहे ते आत्ताचं ज्ञान हे देहाच्या वर सारखं केंद्रित होतंय. हे देहाच्या सुखसोयींच्या साठी किंवा त्यालाच व्यवस्थित स्वास्थ्यात ठेवण्यासाठी आज सगळे प्रपंचाचे कष्ट, अक्षरशः खरोखर कष्टच म्हटलं पाहिजे, ते सगळे त्यासाठी लागलेले आहेत. एखादं टार्गेट असावं तसं झालेलं आहे. म्हणजे सुखाचं व्हावं हे तर आहेच, पण दुःखाचं होऊ नये सारखं, म्हणजे मला कुठं त्रास होऊ नये कोणत्याही प्रकारचा, तो सुद्धा देहालाच, आणि देहाला धरून त्या बुद्धीने मग माझ्या मताना माझ्या काय जे सगळं असेल त्याला, ह्याला कुठे धक्का लागू नये, त्रास होऊ नये म्हणून माणसाची केवढी धडपड सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू आहे याचा विचार केला तर आपल्या ज्ञानाचा वापर कशासाठी चालला आहे हे लक्षात येऊ शकेल. वास्तविक यांनी शेवटी काही होत नाही हे आपल्याला कळेल. मनुष्य जगून टिकून राहतो त्याचा काळ आहे तोपर्यंत,
याच्या व्यतिरिक्त त्याचा आउटपुट काही नाही, की नाही. जो इतका जवळचा माणूस आहे, सगळं जवळचा आहे, अगदी प्रेम आहे, अमकाय तमकाय, त्याला सुद्धा 4 तास मनुष्य ठेवायला तयार नाही. म्हणजे खरं काय आहे हा एकदा लक्षात आल्यानंतर आपल्या तिकडे का वळायला सांगितलं हे लक्षात येईल, की त्याच्यातलं खरं काय महत्वाचं होतं तिकडे माझं लक्ष असायला हवं होतं. माझ्यातलं सुद्धा खरं महत्वाचं काय आहे त्याच्याकडे लक्षात ठेवायला पाहिजे, ते लक्षात यायला हवं होतं. म्हणून माझ्या सगळ्या ज्ञानामध्ये मुख्य दिशा त्याची ही या आत्मज्ञानाकडे असावी, स्वतःला ओळखण्याकडे असावी. त्यासंबंधी पण एक प्रश्न आहे, फक्त तो जरा तपशिलात बघावा लागेल, बघू वेळ लागत आहे. तर याला काय करावं, हे सगळं देहावर केंद्रित झालेले बाहेरची मंडळी सगळी त्यालाच उद्युक्त करतात. प्रत्येक जाहिरात, प्रत्येक बातमी, प्रत्येक गोष्ट त्याला उद्युक्त करणारी आपल्याला दिसते, की त्याला अधिकाधिक सुखात कसं ठेवायचं ते आम्ही सांगतो, असे कन्सल्टंट्सच आहेत आता. त्याला अधिक म्हणजे आता तुम्ही सुखात आहेच, पण त्याच्यापेक्षा सुखात मी तुम्हाला कसं राहायचं ते दाखवतो, हो की नाही. आता गिफ्ट व्हाउचर्स पाहायची फार पुढे गेलं तंत्रज्ञान, त्यामुळे आपल्याला इथपर्यंत आलं नसेल ते अजून, हे मी आपलं पुण्या मुंबईतलं सांगतो. तर त्याला सुद्धा आणखीन सुखात कसं ठेवता येईल, तर त्यासाठी आता गिफ्ट्स वगैरे देत नाही, आता स्पा व्हाउचर्स. म्हणजे जावा तुम्ही पण ते पाण्यात डुबून राहा, गरम पाण्यात मसा, मस्तपैकी तुमचं आनंदात होईल सगळं. त्याला आणखीन देहाच्या सुखात ठेवा, त्याला व्यायाम करायला व्हायच्यावर चौकात किंवा त्या तुमच्या मैदानावर आनंदात राहील. खरं सांगायचं तर काही खर्च नाही, कुठल्या व्हाउचर लागत नाही, की नाही. ते बाहेर जाऊन जर समजा आता तिथे मोकळं मैदान आहे, एखादा व्यायाम केला, इथे आणि कशाला नको वाटत असेल बाहेर जाऊन करावं झाडाखाली, कोण विचारले नाही, कोणी बघत नाही अशा वेळेला जाऊन करावं. सकाळ संध्याकाळी लवकर उठून जावं वाटतं, संध्याकाळी जावं, म्हणजे काय यांचं अलीकडे काय बिघडलं असं वाटू नये, अशा पद्धतीनं करावा. काही नाही, खर्च नाही, काय नाही, काही नाही. त्या 4 पैशाची उद्बत्ती देवाला लावली तरी चालेल, बरं वाटेल, त्यालाही बरं वाटेल आणि त्याचा सुगंध आपल्यालाच येतो, आपल्यालाही बरं वाटेल. म्हणजे किती सात्विकता उपयोग करता येण्यासारखे आहेत ह्या सगळ्या शक्तीचे. हे ज्ञानाचं विचारलं, एकंदरीतच सगळ्याच असं आहे, तर ह्याचा वापर हा करता येण्यासारखा आहे. तर आता करावं काय, तर करावं हे की असे विचार कसे कसे आपल्या मनामध्ये येतात, अधिक देहाच्या सुखात मी कसं राहील याचे ज्यावेळेला विचार येतात त्यावेळी टिपून ठेवावे. म्हणून मी मागे एकदा आपल्याला सांगितलं होतं की गरज ओळखावी, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पाणी तहान लागली, पाणी गरज, त्यात काय प्रश्नच नाही. अगदी सरबताची सुद्धा माणसाला गरज असेल, पण फ्लेवरची गरज असेलच असं नाही. ओळखायला सोपं म्हणून सांगतो, बाकी काही नाही, कारण त्याची सवय किंवा हे जास्त आहे. त्यामुळं लिंबू सरबत करायची त्याची देहाची गरज असू शकेल, त्या क्षणी काय सॉल्ट्स काय म्हणतात मला त्यातलं काय कळत नाही, पण तसल्या गोष्टी कमी पडल्या असतील तर त्याला लिंबाची किंवा ह्याची गरज असेल, ही गरज आहे त्यातली. पण त्याच्यात आणखीन काही कुठला फ्लेवर घालायचा हे आपण ठरवायचं आहे. तर अशा तऱ्हेनं विचार मनात आला की स्कॅन करावा, ते बाजूला टाकून गरजेचं आहे. स्वीकार जे त्याच्यापेक्षा जास्त आहे त्याला तुम्ही चैन म्हणा किंवा आजच्या काळामध्ये एलिट म्हणा, एलिट संस्कृती वगैरे काय म्हणतात तसं म्हणा, काय असेल ते, तर ते सगळं म्हणावं आणि सोडून द्यावं, आपल्याला काय करायचं नाही. म्हणजे जर खरंच हे करायचं असेल तर हे सोपे सोपे मार्ग आपल्या समोर ठेवले. त्यानंतर हे एका बाजूने झालं. दुसऱ्या बाजूने जे आपल्यातल्या चैतन्याचा किंवा आपल्यातल्या खरं जे काय सत आहे त्याचा विचार करायला जे प्रवृत्त करेल अशा तऱ्हेचं वाङ्मय वाचणं, अशा तऱ्हेच्या सत्संगामध्ये राहणं, अशा तऱ्हेचा विचार करणं, त्यासाठी काही ध्यान किंवा त्यासाठी काहीतरी नियमित काही उपासना असणं, हे जर आपण त्याला जोड देऊ शकलो आणखीन चांगलं होईल. या दृष्टीनं हा प्रश्नाकडे बघितलं तर बरं होईल. वेळेवर आता पुढे एखाद्या देवस्थानात जर एखाद्या व्यक्तीला मृत्यू आला अचानकपणे, सगळे प्रॅक्टिकल प्रश्न आहेत, चांगली गोष्ट आहे, तर आपण त्याला भाग्यवान असं म्हणतो. एखाद्या देवस्थानात गेला आणि तिथे त्याचं समजा क्षेत्रात नाही का असं तसं ठीक आहे. या उलट एखाद्या देवस्थानी गेल्यावर अचानक एखादी व्यक्ती आजारी पडली आणि ती तिथं लगेच बरी झाली तर आपण तिलाही भाग्यवान म्हणतो आणि तिथल्या देवतेमुळे ती वाचली असं म्हणतो. या 2 गोष्टीमध्ये विरोधाभास वाटत नाही का? आणि यातली कोणती घटना घडणं योग्य असं मानावं? होतं खरं असं नाही. तिथे गेले म्हणजे पुण्यवान आहेत असं वाटतं, पण तिथे गेले म्हणून वाचले असं पण वाटतं, म्हणजे ते पुण्यवान आहेत, भाग्यवान आहेत असं काहीतरी गफलत आहे. ऍड करायचा दोन्ही गोष्टी खऱ्या वाटतात मला, पण दोन्ही गोष्टी खऱ्या नाही असं दोन्ही आपण घडल्याचं ऐकलं असेल कुठेतरी असं. आता दुसऱ्या प्रश्नाचा विचार पहिल्यांदा करू की ती तिथे बरी झाली व्यक्ती काय क्षेत्रात होती, काय मंदिरात होती, गडावर होती, तिथे होती आणि त्या क्षणी ती एकदम बरं नाहीसं झालं आणि बरे झाले, तर त्या क्षणी त्या कृपेमुळे किंवा तिथल्या त्याच्यामुळे वाचले. आपल्याला मुळात अजून राहायला किंवा जगायला जे आवडतं ना त्याच्यात त्याचं उत्तर ते तिथे बरे झाले
याचं उत्तर खरं म्हणजे आपल्या मनामध्ये आहे. ते आपल्याला अजूनही स्वतःला जी जगण्याची इच्छा असते, अजूनही आयुष्य मिळावं असं वाटतं, तर त्या इच्छेमध्ये त्याला आपण भाग्यवान समजतो. बरा झाला त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाले बरं झालं, ते बरे झाले म्हणतात, नाही म्हणतात तुमची चूक आहे, तसं काही चूक नाही. पण आपली जगण्याची जी ओढ असते ती त्यातून दुसऱ्या उत्तरातून व्यक्त होते, ते बघावं लागेल. आता पहिल्याकडे बघितलं तर जायचंच आहे तर चांगल्या स्थानी जावं, हे पण चांगलंच आहे, जायला मिळावं. अनेक लोकांना असं वाटतं की अशा क्षेत्रामध्ये जाऊन जावं, तर क्षेत्र महात्म्य म्हणून आहे, त्यामुळे तसं जायला बरं आपल्या हातात आहे कुठे, जायला मिळालं एखाद्याला तर भाग्यवानच आहे, त्यामुळे त्यातही काही चूक नाही, दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. नंतर हे जे वाचण्याचं प्रकरण आहे दुसऱ्या प्रश्नातलं, त्यातलं थोडं अजून एक गोष्ट बघू की तिथे वाचला समजा तर त्याचं कर्तृत्व त्याला आपण भाग्यवान समजतो, ते स्थान जागृत आहे असं समजतो, असं पण आहे, आपलीच विचारसरणी आहे. तर ते भाग्यवान आहे असं म्हणतो, तिथे काही जागृत असलं पाहिजे, काहीतरी त्यांच्या कृपेमुळे ते झालं, तर ही गोष्ट चांगली आहे असं म्हणणं, यात विरोधाभासाचा विचार करायचं कारण नाही. कारण वाचण्याचं कर्तृत्व आपण स्वतःकडे न घेता भगवंताकडे देतो, हे त्यातलं चांगली बाजू आहे. जरी विचार असे वाटले एकदम, तरी असं नाहीये की त्याचं कर्तृत्व आपण स्वतःकडे घेत नाही. एरवी कदाचित घराही आम्ही त्यांना उपचार करून वाचवलं असं वाटलं असतं, त्यापेक्षा ते नक्की बरं आहे की त्यांच्या कृपेमुळे वाचले. तर एकंदरीतच जे वाचतात त्यांनी असा सगळीकडे विचार केला तरी सुद्धा चालेल, नाही का, भगवंत वाचवतो हेच खरं, नाहीतरी कोण जगवतो, की नाही. पापणी उचलणं जसं आपल्या हातात नाही, मागे आपल्याला सांगितलं साहेबांच्या अनुभवातली घटना आहे, तर ती पापणी सुद्धा उचलणं जिथं आपल्या हातात नाही, जे ते म्हणतात ना, झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या सत्तेने हलतं, रामाच्या सत्तेने हलतं, हा अत्यंत खरं आहे. अत्यंत भाबडं वाटेल पण ते अत्यंत खरं आहे की झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलतं. अशी जाणीव खरी या सगळ्यातून झाली तर ते बरं होईल. आणि ते जर झालं तर मग हे कर्तृत्व त्याच्याकडे देण्यासाठी आपण या व्यक्तीला भाग्यवान म्हटलं असलं तरी सुद्धा तिथे ती वाचली ही भगवंताची कृपा आहे, किंवा हे कर्तृत्व आपण त्याच्याकडे देतो आहे, तर हे चांगल्या अर्थाने घ्यावं असं मला वाटतं. नंतर एक अधिक थोडासा वर जाऊन विचार करायचा असेल तर राहण्याचा आणि जाण्याचा इतका विरोधाभास नाहीये खरं. राहायला मिळणं जायला मिळणं याच्यामध्ये फार काही विरोधाभास नाहीये, कारण शेवटी खऱ्या अर्थाने जायला मिळणं हे महत्वाचं आहे. आपल्याला विरोधाभास वाटतोय तो फक्त तिथे गेला आणि इथे राहिला किंवा जगला एवढाच वाटतोय, इतका आपण छोटा विचार करू नये असं मला वाटतं. निसर्गदत्तांचं मागे सांगितलं होतं तसं त्यांना विचारलं होतं आपल्याला मृत्यूचं भय वाटत नाही का, त्यावेळेला जे म्हणाले की एका देहाचा आपण इतका का विचार करता आहात, हे निसर्गदत्त म्हणाले की एका देहाचा आपण इतका का विचार करता, ते बरोबर आहे. तर त्या अर्थाने एक देह इथे राहिला काय तिथे गेला काय याचा एवढा विचार करायचं कारण नाही. तो गेला कसा, त्याला काय साधलं, त्याला परत यावं लागेल का, हे त्याच्या बाबतीत झालं. हे सगळं माझ्या बाबतीत काय असेल, अरे बापरे, म्हणजे हे थोडंसं जरा हे आहे, त्याचाच विचार करणं बरं, आपण तसा विचार करू सध्या. पण कसं जीवन जगल्यामुळे पुन्हा यायला लागत नाही, कसं जीवन जगल्यानंतर कुठे जायला मिळतं याचा विचार जर या निमित्ताने झाला तर बरं होईल असं वाटतं. यापेक्षा काही या विरोधाभासात मी जात नाही. एक हा पुढचा चांगला प्रश्न आहे आपल्या समोर, तो कदाचित फार पूर्वी येऊन गेला असेल. सुखसहिता दुःखरहिता ही आपण आरती म्हणतो, तर तिचा अर्थ नीटसा कळलेला नाही, कृपया भावाचं समजावून द्या. आपण ह्या आरती अलीकडे तर इथे मध्ये नामाच्या ऐवजी मंगळवारी वगैरे म्हणत, आपण घरी सुद्धा ती म्हणत असाल, अनेकांची पाठ आहे. समर्थांच्या एकाने कोणत्या प्रसंगी लिहिली होती, त्यात आपण नाही केलं तरी चालेल, त्यात सांगितलेले ते इतकं चांगलं आहे. आता त्याच्यावर संशोधन करून अजून तिसरं कडवं पण होतं की काय वगैरे, ते पण चाललेलं आहे. ते त्यांचं काम करू देत. आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्यात इतका चांगला भावार्थ आहे तर तो लक्षात घेतला तरी चालेल. त्यातल्या प्रत्येक पदाला या आरतीच्या महत्त्व आहे, म्हणून ते आपण आवर्जून घेतो. ही आरती इथे जे निवासी साधना करतात त्यांच्यासाठी मुद्दाम घेतली जाते. तिचंही कारण अर्थ स्पष्ट केला म्हणजे होईल असं मला वाटतं. तर सुखसहिता आणि दुःखरहिता दोन पद साधी आहेत. आपण कोर्टामध्ये नाही जाऊच नका, कधी वेळ येऊ नये आपल्यावर, पण जे जातात किंवा काय करतात तर त्यांना तसं काहीतरी म्हणावं लागतं असं मी ऐकलंय. हे मला मान्य आहे, मान्य व कबूल आहे. मान्य आहे म्हटलं आणि कबूल आहे काय, म्हणजे तसं नाहीये, त्यांचं काहीतरी त्यात तांत्रिक अडकलेलं आहे असं मला वाटतं. ते लॉ केलेल्या लोकांना माहिती असेल. तर मला मान्य व कबूल नाही वगैरे, अपराध सुद्धा मान्य व कबूल नाही, मान्य नाही म्हटल्यावर नाहीच कबूल, ते काय तसं काय वाटत नाही आपल्याला फरक.
तसं इथे वाटतं की हे सुखसहिता एकदा म्हटल्यानंतर मग दुःखसहिता म्हणायची काय गरज आहे. सुखसहिता दुःखसहिता आपलं त्यांना असतो वेळ लिहितात त्या वगैरे आणि वर्णन करतात. असं काही नाही आहे. समर्थाला फार थोडा वेळ होता आणि त्यांना प्रचंड कामं होती. त्यांनी वापरलेल्या शब्दांना फार मोल आहे. तर सुखसहिता ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला दुःखरहिता सुद्धा मुद्दाम म्हणतात, कारण आमची सुखसहित जे आहे ते दुःखसहित सुद्धा आहे. आपण विचार करा, मी मूल मागितलं, मुलगा मागितला, पण अपंग निघाला की काय होतं? खून आहे, पण होतं की नाही मला सांगा. मी परीक्षा मागतो, निकाल मागतो, अमुक एक मागतो, निकाल लागल्यानंतर अमुक एक नाही झालं तर काय होतं, आणि अमुक एक झाल्यावर अमुक ठिकाणी जायला मिळालं तर अमुक ठिकाणी नाही मिळालं तर त्याच मार्गांची अडचण किंवा आपल्याला त्रास कसा होतो. आपण आपल्या आयुष्यातले अनुभव बघा. जे सुखाचं म्हणून मी करायला जातो त्या सुखाबरोबर त्याचं दुःख येतं. मुलाचं लग्न एकदा केव्हा होईल असं वाटतं की नाही अनेकांना. ज्यांची आता मुलं लग्नाची नाही, मुलं मुली, त्यातल्या त्यात मुलांच्या बाबतीत थोडं मी जास्त विचार करतो की मुलांची लग्न झाली की ते सुखाचा भाग आपल्या घरामध्ये असतो. तर तो त्यांचा सुखदुःखाचा भाग त्यांच्या घरामध्ये आपण सोपवलो की मोकळं झालं. तसं मुलांच्या बाबतीत होत नाही. त्यामुळे मुलांची लग्न व्हायची सुद्धा काळजी असते. तर ती मुलांची लग्न व्हायची आहे त्यावेळेला एकदा केव्हा त्याचं लग्न होऊन मार्गी लागेल असं वाटतं. लग्नानंतर ती एकदा घरामध्ये आली म्हणजे मालकच म्हणायची की रोज संध्याकाळी मित्राकडे जाऊन गप्पा मारत बसावं लागतं. आता सुखसहिता आणि दुःखरहिता हे म्हणजे काय असेल की फक्त सुखच आहे गुरुकडे आणि दुःख नाही हे मुद्दाम सांगितलं. की सुख आहे आणि दुःख पण नाही. आपल्याला सुख आहे आणि दुःखही आहे अशा गोष्टींची सवय आहे म्हणून मुद्दाम सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की सुखसहिता आहे आणि दुःखरहित आहे. आपल्याकडे सुखसहितेबरोबर दुःखरहित काय आहे असा विचार करू क्षणभर. जे जे आपण मागितलं आहे त्याचं किंवा जे जे मिळवतो आहे त्याचं ते सुखसहित आहे, इकडे दुःखसहित आहे. म्हणून सुखसहिता आणि दुःखसहिता जे अगदी खात्री करून दिलेली आहे. मग यालाच आनंद म्हणतात, समाधान म्हणतात की ज्याच्यामध्ये ऊण नाही, ज्याच्यामध्ये दुःख नाही. तर असं आहे ते. म्हणून सुखसहिता दुःखरहिता. निर्मळ एकांता. निर्मळता अनेक बाबतीत आहे. आपण शारीरिक निर्मळतेबद्दल खूप त्या मानाने म्हणजे आता चांगला शब्द म्हणजे कॉशस असतो असं म्हणून. हेल्थ कॉशस, अमके कॉशस तसे तर तसे त्या बाबतीत असतात. हात पाय धुतात काय ते करत सारखं सुरू असतं. तर खरी निर्मलता मनामध्ये आहे. तर तिथेही निर्मळ आहेत. तो मलक असला ते पुढे उल्लेख केलेले म्हणून त्यावेळेला त्याचा विचार करू. एकांता आणि कलिमल दहना ते जे त्यातलं आहे ना ते तो कलिमल आहे. तो अनेक रूपाने आहे की किती मोठा माणूस झाला तरी त्याच्या मनातला मत्सर जात नाही. किती मोठा मनाला झाला असूया जात नाही. किती वृद्ध झाला तरी लोभ जात नाही. काय करायला कलिमलच. कलीनच प्रवेश केल्यावर जे चित्तामध्ये निर्माण होतं तो कलिमल आहे. कलीनी मनामध्ये एकदा प्रवेश केला की जे निर्माण होतं ते असं आहे की लोभ आहे. त्याचा लोभ जात नाही, विश्वास वाटत नाही कशाचा, संदेह जात नाही, निश्चंगमन होत नाही. हे सगळं काय आहे? सगळे कलिमल आहे. तर हे कलिमल दहना जाळून टाकते. मनुष्य जो खरा सद्गुरूचा आहे तो निशंक असतो, निश्चिंत. काय बरोबर करतात सगळं. आणि अशी भक्त मंडळी आहेत सुदैव की त्यांना खरोखरच हे सद्गुरूचं देणं प्राप्त झालेलं आहे किंवा त्यांनी स्वीकारलेलं आहे की निश्चिंत चिंतारहित आहेत, काळजी रहित आहेत. तर ते कलिमल गेलेले लोक आहेत. त्या अर्थाने की कितीतरी रूपाने माणसाच्यावर हा कलिमल आहे त्याचा विचार आपण केला तरी चालेल. खूप प्रकारे आहे. मत्सराच्या रूपाने आहे, लोभाच्या रूपाने आहे, स्पर्धेच्या रूपाने आहे. आणि स्पर्धेवर माणसं मुलांना प्रेम करायला शिकवतात. ही वाईट गोष्ट आहे. त्याला गुणवत्तेवर प्रेम करायला शिकवत नाही, स्पर्धा करायला शिकवत. खरं काय कृष्णमूर्तीने फार याच्यावर वाङ्मय लिहिलेलं आहे, अगदी जीव तोडून दिलेलं आहे. आपण खरोखर वाचावं. त्यांना गुणवत्तेचे ती सत्पुरुष असे आहेत की जे सर्वोच्च गुणवत्तेवर टिकून असतात सारखे. एखाद्याने उंचवडी मारावी तिथेच राहावं तसे सत्पुरुष आहेत. ते कशी तडजोड करतील त्या बाबतीत त्यांना नाही चालत. ते त्यांचं अत्यंत बारकाव आहे त्या बाबतीत. पण स्पर्धेत ती खरी स्पर्धा स्वतःशीच. जन्माला आलो तेव्हा कुठे होतो आणि आत्ता कुठे आहे याची कायम स्पर्धा स्वतःशीच चालू आहे. ती खरी. बाकी दुःखाचं कारण हे ओळखलेलं असतं. त्यामुळे त्यात ते पडत नाही. तो तुझ्यापेक्षा पुढे गेला आणि तो त्याच्यापेक्षा मागे गेला
यात ते पडत नाही. तू कुठे आहेस सांग, तू चांगल्या जागी आहेस का, अभ्यासात असो खेळात असो काय त्याचं असेल ते, त्यात तो चांगल्या जागी आहे का, मागच्यापेक्षा अधिक त्याची काही प्रगती त्याची दिसते का ती बघा. त्याची जेवढी कुवत आहे तिथपर्यंत तो जातोय का. 70% मुलगा 70 वर गेला की झालेलं आहे, उत्तमात उत्तम काम झाले. 70चा 50ला लडखडत असेल तर त्यांनी जावं, त्याबद्दल शंका नाही. 90चा लडखत असेल 80ला तर त्यांनी लडखडत असेल तर त्यांनी पुढे जावं, त्यांनी 90 गाठावं, हे बरोबर आहे. पण तू 70चा 90 का होत नाही वगैरे असलं काहीतरी ते करत नाही, त्याला स्पर्धा म्हणायची. तर हे जे आहे हे सगळे कलिमल आहेत, तर ते मनामध्ये येतात आणि म्हणून माणसाची मन कलुषित होतात आणि त्यांना दुःख होतं. म्हणून ते कलिमल दहन, सरळ दहन जाळून टाकणं. गुरु जाळतोच अक्षरशः या गोष्टी. आणि गहन आहे गुरुचं स्वरूपाचं थांग नाही लागणार. मी त्यांना ओळखीन म्हटलं तर उद्या नवीनच काहीतरी करतील, कल्पना देणार नाही. आपण अगदी सगळं ठरवून असं तसं ते तिसरीच योजना काढत. ज्या गुरुचा तुम्हाला पत्ता लागला तो गुरु नाही असं समजा, निदान तुमचा तरी, तुमच्या बाबतीत तरी तो गुरु नाही. जो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे राहू शकतो तो तुमचा गुरु आहे असं समजायला हरकत नाही. बस याविषयी काय सांगत नाही. तर त्यामुळे गहनाचा अर्थ आपल्याला काय असेल काय आहे ते, एकांतामध्ये जो सतत राहू शकतो, लोकांतात असून सुद्धा तो एकांत, तो सद्गुरूचा एकांत. आपल्याला ते माहित नाही. आपल्याला ज्या वेळेला सगळे गावाला निघून जातील आणि मी एकटा असेल त्याकडे की मी एकांत, मग टीव्ही लावतो हा थोड्या वेळात. एकांत काय, जिथे जो विचार करणारा एक आहे त्याचा अंध होतो तो एकांत. एकस्य अंधा, तो सुद्धा जिथे ऍबसेंट आहे. हे बघा किती रेंज येते की त्या एक जो विचार करणार आहे तो सुद्धा नाही. मग काय आहे, मग जे मूळ असतं ते आहे फक्त, बाकी काय नाही. त्या एकांतात जे सातत्याने असतात ते सद्गुरूचं वर्णन आहे. एकांत कलिमल दहना. मग मगाचं निर्मळ जाता मलावर कळलं असेल कलिमलवर, ते स्वामी समर्थ. दोन शब्द स्वतंत्र आहेत, अर्थ चांगले वेगवेगळे आहेत. सामर्थ्याचा प्रयोग आहे आणि इकडे कशावर तरी सत्ता आहे, स्वामित्व आहे. आपण घरात म्हणत नाही कशावर माझी सत्ता नाही हो. एखाद्या दारात भिकारी आलं तर त्याला सुद्धा उचलून देण्याची काही सत्ता नाही हो. बोवारण्याला द्यायची सत्ता नसते काही ना काय. त्यात तर डबा सुद्धा यायचा असतो बरं, पण तरी सुद्धा विचारून ठेवावं लागतं की असं करणार आहे. तर सत्ता स्वामित्व म्हणजे काय याची कल्पना थोडीशी यावी म्हणून सांगितलं. समर्थ सामर्थ्याचं आपल्याला माहिती आहे, मी काय त्याबद्दल बोलत नाही. तर नकळे ब्रह्मादिका अंत, जो सृष्टी निर्माण करतो त्याला सुद्धा सद्गुरूच्या स्वरूपाचा अंत लागत नाही. म्हणजे भगवंताचं साक्षात स्वरूप सद्गुरूच्या रूपाने येतं म्हणतात, ते काय असेल याची कल्पना आहे. जो सृष्टी निर्माण करतो, आपण साधं एक घर उभं करतो तर केवढं आपल्याला प्लॅनिंग आणि काय असतं, त्याच्या मागे किती कष्ट, आम्ही कसं हे केलं, असं केलं तसं केलं. शक्यतो 50-60 माणसाला वगैरे विचारावं. त्याच्या पुढचं असलं तर फारच चांगलं, आपले तासभर काय प्रॉब्लेम नाही, वेळ असला तर विचार. हे एक ब्रह्म छोटस निर्माण करणार आपलं घर, म्हणजे काय 2 मुलं 4 मुलं काय असेल ते आपलं तेवढं घरदार वगैरे ते आपल्याकडचं. तर ते छोटस ब्रह्माचं स्वरूप, तर त्याचं गुणगान एवढं आहे. तर ते त्या ब्रह्माबद्दल बोलतात. नकळे ब्रह्मादिका, त्यात सगळे बाकीचे घालून टाकले, ब्रह्मासारखे जे कोण असतील ते अधिक सगळे इतर. तर ते ब्रह्मादिका सगळ्यांना सुद्धा ज्याचा अंत लागत नाही, म्हणून मग अशी गहन शब्द वापरला आहे. तो ब्रह्मादिका अंत अनंता, तो तू आम्हा सुलभ. इथे कधी कमाल आहे समर्थांची, की जे ब्रह्माला सापडत नाही, ज्याचा अंत त्याला लागत नाही, जो गहन आहे, जो स्वामी आहे, जो समर्थ आहे, जो सुख दुःख रहित आहे, असा जो सगळ्याच्या पलीकडे राहतो, असं सद्गुरूचं जे स्वरूप आहे ते मात्र भक्तांना किंवा शिष्याला सुलभ आहे. यापेक्षा सद्गुरूच्या कृपेची कमाल नाही दुसरी, ही कमाल आहे कृपेची. तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता, तेव्हा ज्याच्यावर कृपा करेल त्याला अंतरंगात येईल इतकं स्वरूप आहे. तर हे याच्यातनं आपल्याला घेण्यासारखं खूप आहे, म्हणून ही आरती यासाठी घेतली जाते. माये विण माहेर विश्रांती ठाव. आपल्याला वेळ कमी पडतो, काय करू, एवढा एक प्रश्न घेतो, चालेल ना, एवढा संपूर्ण काय जाऊ दे, बाकीचं बघा तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जातो. माये विण माहेर, माहेरात माया असते म्हणून मनुष्य जातो,
अलीकडे कोणी मायाचं राहिलं नाही म्हणून तिकडे अलीकडे जात नाही असं म्हणत नाही, होय की नाही? आई वडील गेले, आता नाही जात, कारण तेवढं त्यांचं नाही, कळतं आपल्याला काय आहेत भाऊ वगैरे आहेत, भाऊजा आहेत सगळं, पण तेवढं त्यांचं नाही. ह्याच्यावरनं मग आपलं तिकडे जाणं येणं कमी होतं. स्वाभाविक आहे, त्याचा त्याचा अनुभव असतो, त्याबद्दल काय म्हणायचं नाही. ते मायेसहित आहे म्हणून माहेर वाटतं, पण माहेर ज्यामुळे वाटतं ते बिन मायेचं इथं असतं. कारण मायेमध्ये जाणं येणं संभवतं, अपेक्षा संभवतात, संकुचितता संभवते, ती यात नाही. माया रहित या अर्थाने माया रहित आहे, आणि तरी सुद्धा माहेरचं सुख गुरुकडे आहे. म्हणून सद्गुरूच्या घरातून जायला नको वाटतं, किंवा तिथेच राहावंच वाटतं, म्हणून त्याचं कोणाला प्रेम वाटतं आणि कोणाला कुठलं वाटतं. ती सद्गुरूंच्या घरी जे वाटतं त्याचं कारण ते आहे की तिथे मायेविणं माहेर आहे. बाकी सगळी ही मायेचं आहेत ती, त्यामुळे ती शेवटी मायात अडकवतात असं आपल्याला. तर तसं इथं नाही. शब्दी अर्थलाभ, सद्गुरूंच्याकडे आपल्याला शब्द कानावर पडतात, पण नुसते शब्द पडत नाहीत, त्याच्याबरोबर अर्थलाभ होतो. आपण अनेक शब्द वापरतो, काय अर्थलाभ होतो कोणाला मला सांग. झालाच तर तो म्हणतो वेळ गेला, त्रास झाला, डोक्याला ताप झाला, असं काहीतरी होतं. इथे शब्दी अर्थलाभ, बाकीचे बोलणे वाव आहेत सगळी, हे लक्षात येतं. फुकट आहेत, बाकीच्या बोलण्याला काही अर्थ नाही. ज्या वेळेला अर्थपूर्ण बोलणं मनुष्य ऐकतो तेव्हाच बाकीची बोलणी वाव आहेत हे त्याला कळतं, आपलं बोलणं सुद्धा. म्हणून तिथे मौन हेच उत्तम असं वाटतं. ते त्याचं कारण ते आहे की आपल्याला बोलण्याचा म्हणजे अर्थपूर्ण बोलणं मिळालेलं असतं, अर्थलाभ झालेला असतो, म्हणून आपणही जास्त बोलू नये असं वाटतं. आपल्या सुद्धा मौनाकडे कल होतो आणि इतर बोलतो ते वाव आहे हे लक्षात येतं. शब्दी अर्थलाभ बोलणी वाव, सद्गुरु प्रसादे सुलभ भाव. हा उपाव कशाला? उपाव म्हणजे उपाय आहे, मार्ग आहे. तो कशावरती आहे? तो भवरोगावरचा उपाय आहे, आणि तो सद्गुरूंच्या कृपेनं झालेला आहे. मला या भाव तरुण जाणं शक्य नाही, कारण मी ज्यात सापडलो आहे ज्याचं स्वरूपच मला कळत नाही, ते मी काय तरुण नाही. म्हणून त्याच्यासाठी त्यांच्याकडून जो उपाय झाला, सद्गुरु प्रसादाने उपाय झाला, म्हणून मला हा भवसागर तरुण जाता आला. म्हणून मी आता शांत आहे, निश्चिंत आहे, आनंदी आहे. असं सच्शिष्याचं होऊ शकतं सद्गुरूच्या बाबतीत. त्या संबंधी आरती आहे. आता आपण त्याच्याकडे जरा अर्थाच्या दृष्टीने पाहू शकू असं वाटतं. बरेच आहे, पण आपल्याला वेळ आपली आज संपली, त्यामुळे हे पुढच्या प्रश्नांची उत्तर आता वेळेला बघूया. ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी क्षमा करावी अशी त्यांना प्रार्थना करतो. त्यापेक्षा आपल्याला घेता आलं नाही, पण असू दे. ते असे सद्गुरू जर माणसाला मिळाले, काय मदत ठेवावी, भिकारीच पडेल. हे सगळं म्हटलेलं या पदामध्ये या अर्थाने घेण्यासारखं आहे. स्वामी देई हे दान, स्वामी देई हे दान, नित्य चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हे दान, स्वामी मज नको धन दारां, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज नको धन दारां, तुझ्या चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हे दान, स्वामी मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. देई हे दान, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हे दान, स्वामी देई हे दान. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हे दान, स्वामी देई हे दान.
तुझे नामी लागो छंद मज द्यावे दास पद मज द्यावे दास पद देई हे चिदानंद चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदानंद स्वामी देई हे चिदानंद सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी होईन सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी होईन तुझ्या चरणी होईन देई हे चिदान चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान जानकी